पवार साहेबांच्या पाठीमागे, उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभा महाराष्ट्र उभा। सोबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत। दादा, खरं तर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, थेट लढत आहे, कसा प्रचार होतोय? नाही, मायबाप जनतेनंच ही निवडणूक हाती घेतलेली दिसते। जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, शिरूर हवेली असेल, हडपसर असेल, भोसरी असेल, प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा हा उदंड असा प्रतिसाद हा बघायला मिळतोय। आणि त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिवसणारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी निवडणूक आहे। आढळराव पाटलांनी काल तुम्हाला लक्ष केले, अगदी पवार साहेबांना त्यांच्याबद्दल आदर आहे, मात्र पवार साहेबांच्या नावाने मतं घेणं आता सोपं नाही। मला असं वाटतं असा त्यांचा विचार असेल, मायबाप जनता दाखवून देईल। या परिसरातल्या, आज आपण खेड तालुक्यामध्ये बोलतोय, या तालुक्यामध्ये MIDC आणली कोणी, इथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केले कोणी, इथली कोरडवाहू शेती बागायती केली कोणी, हे सर्वसामान्य जनतेच्या काळजावर अजूनही कोरलेलं आहे। आणि आज पवारसाहेब महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत असताना, माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत असताना, माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती हा आदरणीय पवारसाहेबांच्या विचारावर निष्ठेनं चालतोय, हे जर कदाचित कुणाच्या पोटात दुखत असेल तर मी त्यांना एवढंच म्हणून गेट वेल सून। खरं तर ते पुढं म्हणतायत निष्ठा ठीक आहे, पण पवार साहेबांबद्दल त्यांनाही आदर आहे आता आता मला असं वाटतं की मायबाप जनता विसरत नाही की अशी काहीतरी विधानं केली तर यापूर्वी आपण काय विधानं केलीत, आपण कोणाला आव्हानं दिलीत, हे कोणी विसरत नाही। पण मला त्याविषयी पडायचंच नाही। महत्त्वाचं गोष्ट ही आहे की माझा कांदा उत्पादक शेतकरी असेल, माझा सर्वसामान्य नागरिक जो महागाईने त्रस्त आहे, माझा सर्वसामान्य तरुण जो बेरोजगारी त्रस्त आहे, याच्याविषयी बोलूया ना आपण। वैयक्तिक आरोप आणि प्रत्यारोप या गोष्टी होतच राहतील। सातत्यानं पवारसाहेबांच्या विचाराने पुढे जात असताना जे काम होतं, हे काम मायबाप जनतेने स्वीकारलेलं आहे आणि मायबाप जनतेला गद्दारी आवडत नाही, हे या प्रतिसादावरून स्पष्ट आहे। ते म्हणतात की चंदेरी दुनियेत घेऊन जाऊन नागरिकांना स्वप्न दाखवत आहेत, ही खोटं स्वप्न दाखवणारी कुठेतरी बंद केली पाहिजे। बैलगाडा शर्यत सुरू होणार म्हणालो होतो, बैलगाडा शर्यत सुरू झाली ना। पुणे नाशिक हायवेची 6च्या 6 बायपासेस सुरू झाले ना। नॅशनल हायवेच्या माध्यमातून 19,500 कोटी रुपयाचे टेंडर सुरू आहेत ना। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे प्रोजेक्ट आता कॅबिनेट अप्रुव्हलपर्यंत आणला ना। ही चंद्री दुनियेतली स्वप्न ही वास्तवातल्या गोष्टी आहेत। 15 वर्ष आम्ही फक्त वेगळ्या आश्वासन ऐकले होते, आता या गोष्टी होत आहेत, हे मायबाप जनता बघते। पवार साहेबांच्या नावाने मतं नाही मागताय, हे का खुपतंय आता? मला वाटतं की आदरणीय पवार साहेबांना जो प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातून मिळतोय, याने महायुतीच्या सगळ्याच घटक पक्षांच्या उरात धडकी भरलेली आहे आणि त्यामुळे अशी विधानं होतात। पण या विधानांना मी फारसं महत्त्व देत नाही। आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे, उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभा महाराष्ट्र उभा आहे। नक्कीच पवार साहेबांच्या मागे उभा महाराष्ट्र उभा आहे, अशा शब्दात या ठिकाणी अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांना खोलवर केलेला आहे। त्यामुळे पाहावं लागणार शिरूरच्या या रणांगणात असे आरोप प्रत्यारोपाच्या फेरी कशा पद्धतीने राहणार। रोहिदास सारखे साम टीव्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।